आता मात्र तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे. तब्येत ओरडून ओरडून ही लक्षणं आपल्याला सांगत असते, पण आपल्याकडनं लक्ष दिलं जात नाही. कारण काय, आजचा युग, आजचा काळ खूप हेक्टिक आहे. तब्येतीकडे लक्ष देत नाहीत लोक. ही लक्षणं खूप वेळा शरीर दाखवतं, बट ती निग्लेक्ट करणं खूप नॉर्मलाइज झालंय आजच्या काळामध्ये. जसं की पहिलं आहे भूक न लागणे. खूप इझिली निग्लेक्ट करतात लोक. भूक लागत नाही, महिना झालाय भूक लागत नाही, 3 महिने झाले, 4 महिने झाले भूक लागत नाहीये. ही काही छोटी गोष्ट आहे का? भूक न लागणे ही एक गंभीर गोष्ट आहे. तुमच्या शरीरामधील एक सगळ्यात मोठी संस्था आहे पाचन संस्था. त्या पाचन संस्थेचं हे लक्षण आहे. पाचन संस्था तुमच्या शरीराचे मूळ आहेत. जसे झाडाचे मूळ असतात, सगळं शोषून घेतात, जमिनीतला कस आणि त्या झाडाला पुरवला जातो, तसंच पाचनतंत्र तुमच्या शरीराचं मूळ आहे, ज्या आहारातला कस सोडून पुढे पुरवणार आहे. आणि त्याच्या विकृत भावामुळे, त्याच्यामध्ये आलेल्या वैकृत्यामुळे भूक लागत नाहीये. याच्याकडे लक्ष द्या. कारण अनेक आहेत. नैराश्य असू शकतंय मनाचं, झोप व्यवस्थित न होणे, पाचनतंत्राचे अवयव ग्लँड्स खराब होणे, याने पण होऊ शकतं. सॉल्व्ह इट. दुसरी गोष्ट आहे की सकाळी तुम्हाला प्रसन्न भाव जाणवत नाही. बघा, स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ व्यक्तीला सकाळी 8 ते 12च्या दरम्यान, चांगली रात्रीची झोप झाल्याच्या नंतर सकाळी 8 ते 12च्या दरम्यान एक टिपिकल प्रसन्न भाव जाणवणे हे आरोग्याचं लक्षण आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. हे माहीत असायला हवं. जर ते होत नाहीये तुमच्यासोबत, तुम्हाला जर सकाळी प्रसन्न भाव जाणवत नाही, तर यू आर नॉट हेल्दी. ए हेल्दी बॉडी ब्रिंग्स अबाउट दी फिलिंग ऑफ ब्लिस अँड प्लिझंटनेस इन द मॉर्निंग. असं नसेल होत, देअर इज प्रॉब्लेम. थर्ड थिंग इज, तुमच्या जॉईंट्समध्ये पेन व्हायला सुरू झालंय, वेदना होत आहेत सांध्यांमध्ये, शरीरामध्ये, आणि त्यात हटत नाहीयेत, जात नाहीयेत. बघा, एक ड्रेनेज सिस्टीम असते बॉडीमध्ये, त्याला म्हणतात लिम्फॅटिक सिस्टम. ती काय करते, तुमच्या शरीरातील जो रक्तातला मळ आहे, तो सगळा खेचून घेऊन तुमच्या इलिमिनेशन सिस्टीमद्वारे, एक्सक्रिटरी सिस्टीमद्वारे बाहेर फेकण्याचं काम ती लिम्फॅटिक सिस्टीम करत असते. त्याच्यामध्ये जर पुलिंग होते, तिथे जर ते लिम्फ फ्लूइड जे आहे त्याच्यामधलं ते जर साठतंय, तर बॅकअपला मागे जॉईंट्समध्ये सूज येते. हा एक शरीरातील प्रकार आहे, विकृत प्रकार आहे. तर हे अशा प्रकारे सांध्यांमध्ये वेदना होणं, आणि त्याच्यासाठी बऱ्याचदा हे कारण असतं, लिम्फ सिस्टीम ब्लॉकेज. त्यासाठी मुवमेंट वाढवा, योगासनं, प्राणायाम सुरू करा. कारण असं नाही केलं तुम्ही तर पुढे काही व्याधी आहेत जे की हटणार नाहीत, आयुष्यभर तुमची वाट बघतायत. हे एक आहे. त्यानंतर बघा, जी गोष्ट येते ती आहे की चांगली झोप न लागणे. झोपेमध्ये 3-4 वेळा रात्री जाग येणे, हे देखील मनाची विकृत अवस्था आहे. एकदा झोपलं की तुम्ही एक 7-8-9 घंटे उठायलाच नाही पाहिजे असं अपेक्षित आहे. असं जर होत नसेल तर देअर इज प्रॉब्लेम मोस्टली इन द माइंड. मग आता माइंडमध्ये काय प्रॉब्लेम आहे? विचारांच्या लूप्सच कम्प्लीट होत नाहीयेत. का होत नाहीयेत? ब्रेन टिश्यू कमी पडलाय. का कमी पडलाय? दररोजची झीज, शरीराची आणि मनाची झीज. मग आता झीज होणारी भरपूर कारण आहेत. मनावरती आघात जे होतात डेली, शरीरावरती जे आघात होतात, एनी टाईप ऑफ ट्रॉमा. खूप सूक्ष्म पद्धतीने विचार केला तुम्ही, तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतो. पण थोडासा विचार करावा लागेल. मी एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर नाही करू शकत. थर्ड थिंग इज, मलत्याग व्यवस्थित न होणे. पोट जर चांगलं व्यवस्थित साफ होत नसेल तर हे एक आरोग्य नसल्याचं लक्षण आहे, रोगी असल्याचं लक्षण आहे, आणि तुम्ही सिव्हिअर डिसीजेसकडे हेड करताय. पोट साफ व्हायला हवं. पोट साफ होत नसेल, तुमच्या आतड्यांचे स्नायू शिथिल पडलेले आहेत, पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड व्यवस्थित सिक्रेट होत नाहीये, त्याची मात्रा कमी झालेली आहे, लो स्टमक ऍसिड कंडिशन असं त्याला म्हणतात. आणि थर्ड थिंग इज, मनामध्ये उत्साह नाही. ज्याच्या मनामध्ये उत्साह असतो ना, त्याला भूकही कडकडून लागते, पचनही फास्ट होतं, शोषणही झटपट होतं, आणि मलत्याग पण प्राकृत आणि झटपट आणि व्यवस्थित होतो. हे त्यापैकी काही आहे.